गणेश उत्सव ईद ए मिलाप सण उत्सवानिमित्त जातीय सलोखा वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने खामगाव येथील महात्मा गांधी सभागृहात दिनांक 10 सप्टेंबर रोजी शांतता कमिटीची सभा संपन्न झाली। यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी खामगाव विधानसभा आमदार ॲडव्होकेट आकाशदादा फुंडकर हे होते, तर याप्रसंगी उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वरपुरी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे, मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत शेळके आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सभेत माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा, गणेश चौकसे, माजी नगरसेवक देवेंद्र देशमुख, राम मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त केले। सण उत्सव साजरे करण्याची सर्वांनाच मुभा आहे, मात्र आपल्या कृत्यामुळे दुसऱ्याच्या हिताला बाधा पोहोचेल असे कृत्य कुणीही करू नये। अनेक कायदे स्वतः पोलीस प्रशासनाने अंमलात आणले नसून ते कोर्टाच्या आदेशानुसार निर्मित आहेत, त्यामुळे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी सभेत दिला। तर गणेश विसर्जन मिरवणुकीतील व्यवस्थेबाबत गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनीही आपलं मत व्यक्त केलं। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देशमुख यांनी केले, तर पोलीस निरीक्षक पितांबर जाधव यांनी सर्व मान्यवर तसेच समाज बांधवांचे आभार मानलेत। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज, खामगाव। आपण जेव्हा कायदा हातात घेतो तेव्हा आपण 10 विचार करावा। सामंजस्यानं आपण हा फक्त सोडू शकतो कोणताही प्रश्न। दोन लोकांमधला वाद असेल किंवा आता सगळे म्हणले डीजेबद्दल फारच भाव घेतला झाला। डीजेला बंदी काही घेतलेली नाहीये किंवा PI साहेबांनी घेतली किंवा थोरात साहेबांनी घेतलेली नाही। डीजेला 2000 साली सुप्रीम कोर्टाने बंदी घातलेली आहे। जिथे रेसिडेन्शियल झोन आहे त्या झोन मध्ये 75 डेसिबलच्या वरती आवाज गेला की त्याच्यावरती कारवाई करायची असं माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्देश आहे आणि त्याचं पालन आम्हाला करावं लागतं, त्याचा आमच्यावर कारवाई होतं। तर मी तुम्हाला आता जे बोलतो ह्या आवाजाची आवाज बोलतोय पुढेची तोच जवळपास 75 डेसिबलच्या पुढे आहे। आज बरं 10% आत आहे, त्यामुळे डीजेला ऑटोमॅटिकली बंदी आहे। मी घातली किंवा पुढे घातली असं नाही, गेल्या 24 वर्षापूर्वीच ती बंदी झाली आणि याच्यामध्ये सामंजस्याचा एक भाग आहे महत्वाचा। कोणाची परीक्षा असते लहान मुलाची, एखादा पेशंट अत्यवस्थ असतो, सन्माननीय माझे आमदार साहेब म्हणले की त्यांच्या घरी ज्येष्ठ नागरिक आहेत, लहान मुलं आहेत, प्रत्येकाच्या घरी आहेत, त्यांना का आपण त्रास द्यावा? तर डीजेच्या आवाजाने खिडक्या तावताना हदलतात, अक्षरशः माणसाचं हार्ट हदलतं, माणसं त्यामुळे मृत्युमुखी पडलेली आहेत, कानाचे पडदे फाटतात, सगळं होतं, आयसाईडवर परिणाम होतो। लेझर कशाला पाहिजे तुम्ही पोहोचवता याची दक्षता मी नेहमीच आपल्याला सांगितलेलं आणि सगळ्यात महत्वाचं सोशल मीडिया। माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी सांगितलेलंच आहे, काही जणांना ठराविक जणांना मुद्दाम काहीतरी लिहायचं आणि त्यांना खूप नॉलेज आहे धर्माचं आणि इतर धर्मांचं, फारच आपल्याला वेगवेगळं काय त्यांचं चुकीचं चाललंय आणि मलाच फक्त कळतं की त्यांचं चुकीचं आहे, अशा पद्धतीने एक लिहायची एक सवय लागलेली आहे। ती दोन्हीकडून आहे, ते खूप पद्धतीने ते व्यक्त होत राहतात, त्याच्या कॉमेंट शेअर्स आणि आपल्या लोकांना एक सवय असं कोणी झालं की हजारांना त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचं आणि आपल्याच लोकांना टाकत राहायचं। आपल्याला काय आढळलं तर या पोलीस स्टेशनला कायदा आहे, लेट डाऊन थोरात साहेब, आदरणीय एसडीओ साहेब, पोलीस सर, आदरणीय CO शेळके साहेब, आदरणीय DYSP थोरात साहेब, माझ्या समोर बसलेले सर्व सन्माननीय शांतता कमिटीचे सदस्य, सर्व गणेशोत्सव मंडळाचे सर्व सदस्य, पदाधिकारी आणि माझे बंधू, आजची शांतता कमिटी पुन्हा आपली या 4-5 दिवसात 8 दिवसात पुन्हा होते आणि खरं तर त्या दिवशी मी बोललो होतो की फार लवकर होते, पण आज खऱ्या अर्थानं आपल्या जिल्ह्याचे SP आपल्यामध्ये उपस्थित झाले। ही शांतता कमिटी दरवर्षी आपण घेत असतो, यामध्ये सर्व मंडळं, सर्व शांतता कमिटीचे सदस्य, सर्व प्रतिष्ठित मंडळी दरवर्षीप्रमाणे ज्या काही सूचना असतील त्या सूचना देत असतात। आता बऱ्यापैकी सगळे वक्ते इथे बोलून झालेले आहेत, जास्त वेळ काही घेणार नाही, पण दरवर्षीप्रमाणे यंदा गणेशोत्सव आणि ईद सोबत येते। आपण सर्वजण आपले सण साजरे करण्यासाठी सज्ज झालेलो आहे। सण साजरे करत असताना ॲडिशनल साहेबांनी आता सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे की कशाप्रमाणे आपण आपला सण साजरा केला पाहिजे आणि निश्चित हे सण साजरे करत असताना आपण सगळेजण हातात हात देऊन जर सोबत हे सण साजरे केले तर त्या दिवशी ज्या दिवशी SP साहेब जॉईन झाले त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं मी खामगावला येऊन गेलो, आपली भेट झाली, मी घाईघाईच येऊन गेलो। मी म्हटलं साहेब चालेल, आपण पुढे आपली भेट होणारच आहे। त्यांनी बोलता बोलता मला असं म्हणलं मी खामगावबद्दल भरपूर ऐकलेलं आहे, मला ऐकलेलं कशाबद्दल आपल्या सगळ्यांचं माहिती आहे। मी साहेबांना म्हटलं साहेब ऐकलेलं तुम्ही काही मनातलं काढून टाका
गेल्या 10 वर्षात असं काही ऐकलेल्यापैकी काही झालेलं नाही आणि याच्या पुढेही काही होणार नाही असे आमचे सर्व खामगावच्या नागरिकांनी ठरवले. आणि साहेब, खऱ्या अर्थानं खामगावमध्ये आता ही परिस्थिती बदललेली आहे. आम्ही सर्व जातीचे धर्माचे लोक सर्व हातात हात देऊन आम्ही सगळेजण पुढे जातो. खामगाव पुढे जाते आणि भविष्यातही अशा कोणत्याही घटना घडणार नाही याचा विश्वास आम्ही आपल्याला आम्ही सगळेजण मिळून देतो. कारण शेवटी घटना जेव्हा घडते ती घडवणारे फार कमी लोक असतात, बोटावर मोजण्या एवढे असतात, त्यांना आपण समाज कंटक म्हणतो. आणि हे जेव्हा काही घटना घडते ती भोगावं लागते पूर्ण गावाला. आणि नुसतं केसेसच नाही लागत तर भविष्यात ज्या ज्या काही गोष्टी येणाऱ्या असतात त्या थांबून जातात, गावाचा विकास थांबून जातो, गावाकडे बघण्याची बाकी लोकांची नजर बदलून जाते आणि आपल्या वैयक्तिक प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक मिनिटापासून आपल्या प्रत्येक गोष्टीवर याचा प्रभाव पडायला. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. कोणाला काही लक्षात आलं तर निश्चित आपण तात्काळ आपले ॲडिशनल साहेब आहेत, DYSP साहेब आहेत, आपले सर्व ठाणेदार मंडळी आहेत, आपले SDO साहेब आहेत, या सर्वांपर्यंत असं काही संशयास्पद असलं आपल्या सगळ्यांनी तात्काळ या गोष्टी यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, थांबवल्या पाहिजेत. आणि आज आनंद हा आहे की आपल्या गावामध्ये CCTV सुद्धा SP साहेबांनी उद्घाटन करून कार्यान्वित केलेले आहे. त्यामुळे CCTVची नजर सगळीकडे राहणार आहे. छोटमोठ गोष्टी होत असतात. ज्या गोष्टीचा आता उल्लेख झाला की प्रत्येक मंडळाच्या जबाबदार 5 ते 10 पदाधिकाऱ्यांनी आपल्या मंडळावर लक्ष दिलं पाहिजे. कारण मंडळामध्ये जेव्हा तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला असतो तेव्हा कोणाचंच त्यावर लक्ष नसतं. आणि कारण असते क्षुल्लक की नाचताना दोघांचा एकमेकाला धक्का लागतो, दोघं एकमेकाशी भांडायला लागतात. तर त्या दोघांच्या भांडणामुळे जवळजवळ 200-300 लोकांची पळापळ होते. त्या पळापळीत आपल्या गावातील सर्व महिला सर्व मिरवणूक पाहायला आलेले असतात, लहान मुलं आलेले असतात, वयोवृद्ध लोक आलेले असतात. या चेंगराचेंगरीत एखाद्याला हानी होऊ शकते. त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी प्रत्येक मंडळानं घेणं फार गरजेचे आहे. आणि विशेष करून मी तर सगळ्यांना विनंती करणार आहे की प्रत्येकानं आपल्या कृतीतूनच हे दाखवलं पाहिजे. सल्ले भरपूर जण देतात, मोठे मोठे सल्ले देतात, पण स्वतः कृती शून्य असतात. तर त्यांना भाषण करताना बोलताना फार आनंद होतो, आपण एका 4 चौकात उभा आहे तिथं बोलताना आनंद होतो, पण स्वतःची कृती काय आहे याच्यावरती स्वतः कधीच लक्ष देत नाही. त्यामुळे प्रत्येकाने यातून बोध घेतला पाहिजे. प्रत्येकानं या गणेशोत्सवाला हातभार लावला पाहिजे. आणि हा गणेशोत्सव कसा आनंदाच्या, उत्साहाच्या आणि शांततेच्या मार्गाने पार पडेल अशी प्रत्येकानं जबाबदारी उचलली पाहिजे. शेवटी आता वाद्यांचा विषय आहे. वाद्य वाजल्याशिवाय आपला सण साजरा होत नाही. प्रत्येकाची इच्छा असते की वाद्य वाजले पाहिजे. मी साहेबांना विनंती करणार आहे की तुम्ही मागच्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं की लेझर आणलं तर मी गाडी अंदर जाऊ देणार नाही. त्यामुळे प्रत्येक मंडळाने याची काळजी घ्यायची की लेझर लाईट कोणी आणू नये. आणि राहिला डीजेचा किंवा स्पीकरचा विषय, तर साहेबांनी अगदी स्पष्ट सांगितलं आहे की आवाज आपल्याला कमी ठेवायचा आहे. कोणीही मोठा डीजे आणू नये. आज आपण स्वतः पाहतो की त्या डीजेच्या जवळ जर आपण उभं असलो तर आपला जीव धडधड करायला लागतो. इतके व्हायब्रेशन त्यामध्ये असतात. त्यामुळे आवाजाचं बंधन जो पाळणार नाही निश्चित त्यांच्यावर कायदा कारवाई करेल, त्यांना सोडल्या जाणार नाही. पण जो नियमाचं पालन करेल निश्चित कायदा त्यासोबत राहील, त्याच्या पाठीशी राहील. आणि सर्व मंडळांनी जे जे काही नियम आपल्याला पोलीस विभागाने घालून दिले आहेत त्या पोलीस विभागाने दिलेल्या नियमांचं प्रत्येकाने पालन केलंच पाहिजे. नाहीतर मग असं होते की पालन दुसऱ्यानं करावं आणि आम्ही काही नखरे करावं, तर असं चालणार नाही. पालन प्रत्येकाने करायचं आहे. माझ्यापासून सुरुवात आहे. मी एका मंडळाचा अध्यक्ष आहे, त्यामुळे मी माझ्यापासून सांगतो. आम्ही तर आमच्या मंडळाने पहिलेच मागच्या मीटिंगमध्ये जाहीर केलं की आम्ही डीजे आणणार नाही. त्यामुळे पालन प्रत्येकाने करायचं. बाकी आणि कोणी आणायचा की नाही आणायचा मी कुणाला आग्रह जास्त करणार नाही. पण कृपया करून प्रत्येकानं स्वतःपासून सुरुवात करावी. हा उत्सव आपण सगळ्यांनी मिळून पार पाडायचा आहे. आपण सगळेजण नेहमीच या गोष्टीमध्ये मदत करत असता. आज आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आले. आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो. आणि सर्वांनी हा गणेशोत्सव आणि ईद सगळ्यांनी आनंदाच्या, उत्साहाच्या आणि शांततेच्या मार्गाने पार पाडावी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. आदरणीय
विश्व पानसरे व्यासपीठावर उपस्थित आपल्या उपविभागाचे उपविभागीय अधिकारी आदरणीय पोलीस साहेब, ऍडिशनल SP थोरात साहेब, DYSP ठाकरे साहेब, नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा मुख्य प्रशासक डॉक्टर सुनीलजी शेळके, या ठिकाणी उपस्थित शांतता समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, मंडळाचे सर्व सन्माननीय अध्यक्ष, उपस्थित सर्व प्रशासनाचे, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासनाचे सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, बंधूंनो, दरवर्षी सभा होते, परंतु या सभेचं एक वैशिष्ट्य आहे की नव्याने, ठीक आहे ते फार जुने आहेत, त्यांना भरपूर अनुभव आहे. आज आपल्या खामगाव शहरामध्ये नव्याने रुजू झालेले मानसरेजी या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या सर्वांच्या वतीनं आपण सर्व त्यांचं शब्दसन्मानाने आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं असं आपण सर्वांना. आज महालक्ष्मी, आज महालक्ष्मीला आपण आवाहन करतो. नंतर उद्याला महालक्ष्मी, विशेष म्हणजे ईद मिलादचा कार्यक्रम अनेक वर्षापासून आमचे जनाब शेरियार खान मास्टर त्यांच्यापासून या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात तो होत होता. तेव्हा आमच्या मुस्लिम बांधवाचे खास करून लोकांचा फार मोठ्या प्रमाणात त्याला विरोध होत होता. तरी त्यांनी तो उत्सवाचा कार्यक्रम सर्वांना समजून, आपल्या इस्लाममध्ये हे नाही आहे नाचणं गाणं, हे त्यांनी सर्वांना समजवलं. त्या माध्यमातून तो गावामध्ये जी निवडणूक होत होती ती त्या लोकांनी रद्द केली. फक्त आपल्या मस्तानचौक परिसरामध्ये त्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम, त्या माध्यमातून लोकांना खाऊ पिऊ झालं व अल्लाची इबादत करणं, या पलीकडे ते काय करत. आता राहिला प्रश्न गणपतीचा. अनेक वर्षापासून 2007 पासून या ठिकाणी एकही दंगल हिंदू मुसलमानाचे झालेले नाही. 2007 मध्ये मी आमदार होतो, 14 मीच आमदार होतो. या ठिकाणी दंगल होण्याचा प्रश्न नाही, परंतु छोट्या छोट्या गोष्टीवरून या ठिकाणी गाय पडते, उगी एखाद्या वेळेस गणपतीवर दगड आला सर्व मंडळी थांबतात. म्हणजे अफवेच्या माध्यमातून एका वेळेस मस्तान चौक मध्ये एका ट्रॅक्टरवर गुलाब घेऊन त्या माध्यमातून एक गुलाब जोडला गेला, त्या माध्यमातून एक दंगल झाली, सर्व लोक पळापळी झाली. अशा प्रकारच्या घटने त्या माध्यमातून खामगाव शहरातील जनतेला हे माहीत आहे. अधिकारी बांधव या ठिकाणी आहेत, या ठिकाणी जेव्हा त्यांचा कालावधी संपेल ते चाललं नाही, त्यांचं काही गरज नाही. बघायला ते आपलं सर्वांच आहे. विघ्नहर्ता गणरायाच्या चरणी आपण हीच प्रार्थना केली पाहिजे. ठीक आहे, राजकारण आपल्या जागेवर, परंतु या ठिकाणी आपल्या सर्वांना मला एकच विनंती करायची, आपलं भविष्य आपल्या हातात आहे. आज सर्वात पहिले ठाणेदार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की डीजेवर कंप्लीट बंदी राहील आणि त्यांच्यावर कारवाई करू. हे राहणार आहे का हे सांगावं मला नक्कीच आहे. राहणार असेल तर त्याचं आम्ही अभिनंदनच करू. परंतु या ठिकाणी असं पाहिलं गेलं आजपर्यंत आमचा इतिहास आम्ही बघितलेला आहे. आमचे मुलं वर्गणी करतात, हे करतात, ते करतात, लाखो रुपयाचा डीजे या ठिकाणी आणतात. नंतर पोलीस यंत्रणा जी सांगेल किंवा एखाद्या जनप्रतिनिधी सांगेल त्या माध्यमातून ते वाजवणं सुरू होतं, ते बंद होत नाही. म्हणून या ठिकाणी त्या सर्व लोकांनी मागील ज्या परंपरा आहे त्याप्रमाणे त्यांनी सर्वांनी बुकिंग करून ठेवली आहे. 50,000 1 लाख रुपये त्यांना दिलेले आहे. जर आपल्याला खरंच यांच्यावर कारवाई करायची असेल किंवा त्यांना वाढू द्यायचं असेल कोणाच्या दौऱ्यामध्ये, तर तो निर्णय पोलीस प्रशासनाने घेणे अत्यंत गरजेचं आहे. आज जर आपण या ठिकाणी आपण सर्वांना विनंती करेल, कारण की मी मंडळाच्या माध्यमातून 1980 पासून मंडळाच्या माध्यमातून मी नगरसेवक झालो, नगराध्यक्ष झालो, त्यानंतर 3 वेळा आमदार झालो.
मंडळाच्या कार्यकर्त्याची भावना काय असेल. माझ्या मंडळामध्ये आज विशेष आजकालच्या तरुणाच डीजे वाजला पाहिजे, त्यावर मोर मस्ती व्हायला पाहिजे, त्या माध्यमातून वेगवेगळे गाणे वाजले पाहिजे. माझा डीजे फार मोठा, माझा डीजेचा आवाज फार मोठा, मी एवढ्या शांती लावल्या, एवढे लेझर लावले, त्या माध्यमातून माझा मंडळ मोठा. परंतु आमच्या युवक बांधवांना शिकलेले आहेत अनेक, त्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणामध्ये घटना घडतात. आवाज आपलं जे आहे, आवाज नाही, आपले कान बहिरे होतात, लहान मुलांना मोठ्या प्रमाणामध्ये आजार होतात. करण्यासाठी आज आपण शांतता कमिटीची सभेचं आयोजन करण्यात आलं. आजच्या या कार्यक्रमात माननीय अध्यक्ष श्री आकाश भाऊ फुंकर यांनी अतिशय